पेरू बागेत फुलोरा येतोय, पण फळधारणा कमी होतीये का? मग लक्ष द्या शेतकरी मित्रांनो. पेरू बागेतील फळधारणेसाठी प्रतीक फर्टिलायझर्स घेऊन आलेत प्रत्येक टप्प्यासाठी. काही महत्त्वाचे उपाय. बहाराची छाटणी झाल्यानंतर योग्य खत देणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणूनच प्रत्येक झाडाला ड्रीप खाली 10 ते 15 किलो शेणखत देणं आणि त्याच ठिबक खाली टाकलेल्या खतावरती सुपर फॉस्फेट 500 ग्रॅम, युरिया 150 ग्रॅम आणि पोटॅश 150 ग्रॅम, न्यूट्रॉल एस 150 ग्रॅम, निसर्ग सुपर 500 ग्रॅम आणि प्रतीक ह्युमिक ॲसिड 50 ग्रॅम. फुटवा एकसारखा व जलद गतीनं निघण्यासाठी ठिबकमधून न्यूट्रॉल 25,995 किलो व नायट्रो ह्युमस 1 लिटर 200 लिटर पाण्यात विरघळून सोडावे. रोगापासून व खोडकिड्यापासून बुंध्याचं संरक्षण करण्याकरता छाटणीनंतर सर्व खोडांना खोडकिडा संरक्षक पेस्ट, काव पेस्ट आणि प्रतीक रेडी बोर्डोचा वापर करून बनवलेली लावून घ्यावी. फुलोरा अवस्थेत फुलधारणा व फळधारणा होण्यासाठी ठिबकद्वारे 10 दिवसातून एक वेळा न्यूट्रॉल 3993 किलो, पोटॅशियम सोनाइट 2 किलो आणि पी झाईम 1 लिटर याप्रमाणे 3 डोस द्यावेत. ऑलराऊंडर ड्रिप सेट 10 किलो महिन्यातून एक वेळा सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता येऊ नये म्हणून 200 लिटर स्वच्छ पाण्यात विरघळून द्यावे. ऑलराऊंडर ड्रिप सेटमुळे जीवाणूंच्या वाढीस देखील उत्तेजन मिळते व दिलेल्या अन्नद्रव्यांचा अपटेक चांगला होतो. फुलगळ व फळगळ थांबवण्यासाठी फवारणीमधून प्रति 100 लिटर पाण्याकरता ॲक्टिव्ह रीच 04847 300 ते 400 ग्रॅम आणि पीक फ्लावर 50 ते 100 मिली या प्रमाणात फवारणी करावी. हवामान, कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव पाहून प्रतीक फर्टिलायझर्सच्या तज्ज्ञ ॲग्रोनॉमिस्टच्या सल्ल्याने योग्य उपाययोजना करा. प्रतीकची उत्पादने शेतकऱ्यांचा विश्वास, भरघोस उत्पादनाचा आधार.